नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देणे हाच आपला हेतू आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहणार आहोत. तर याच्यामध्ये मे महिन्याचे हप्ता जो आहे तर याची उत्कंठा लागलीच आहे. पण ज्या लाडक्या बहिणी खरोखरच पात्र आहेत, ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला आहे, तर अशा लाडक्या बहिणींना आता अपात्र होणं सोपं झालेलं आहे. पण पात्रता ठेवणं, कायमस्वरूपी टिकून ठेवणं ही मोठी बाब आहे. तर याच्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोठी अपडेट देणार आहोत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिलचा हप्ता जो आलेला आहे, तर अशा लाडक्या बहिणी पात्रच आहेत. पण लक्षात घ्या की ही पात्रता पुढील काही लाभांपर्यंत तुम्हाला टिकून ठेवायची आहे. तर याच्यासाठी कोणत्या गोष्टी करू नये या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहोत, जेणेकरून तुमचा लाभ तुमच्या बँक खात्यामध्ये येईलच. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचं उत्पन्न आहे 2.5 लाखापेक्षा जर वाढत असेल, तर ते सरकारच्या निदर्शनास जर येत असेल तर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. त्यामुळे उत्पन्नाची मर्यादा ही 2.5 लाखाच्या खालीच असली पाहिजे. अनेक लाडक्या बहिणी आहेत की आता त्यांच्याकडे 4 चाकी वाहन नाही आहे, पण भविष्यात घेऊ इच्छित असेल तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्यावेळी तुम्ही तुमच्या घरी 4 चाकी ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन घेत असाल, त्यानंतर सरकारला ते डिक्टेट होईल. तुमचा जे अधिकृत माहिती आहे ती ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून तुमचा जो डेटाबेस आहे परिवहन विभागाचा, तो विभागाला कळेल आणि त्याच्यानंतर तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. त्यामुळे ही गोष्ट देखील तुम्हाला विचारात घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 65 वर्ष वयोगट. जर या महिन्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी मागील महिन्यामध्ये हप्ते घेत होत्या, पण या चालू महिन्यामध्ये ज्यांचे 65 वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर अशा लाडक्या बहिणींना काहीही करता येणार नाही आहे. त्यामुळे त्यांचा लाभ आहे तो आपोआप बंद होणार आहे. त्यांनी इतर योजनांचा लाभ घ्यावा असं शासनातर्फे सांगण्यात आलेलं आहे. याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी आहेत की त्यांचं आधार कार्ड आहे याच्यामध्ये अपडेट करत असतात. त्यामुळे ही महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची आहे की जर तुम्ही आधार कार्ड अपडेट करत असाल तर त्याच्यामध्ये तुमचं नाव आणि जन्मतारीख याच्यामध्ये शक्यतो बदल करू नका. कारण का तुमच्याकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो डेटाबेस आहे तो तुमच्याकडे लक्षात घ्या की तुमचा आणि शासनाकडे असणारा डेटा आहे तो मॅच झाला पाहिजे. ज्यावेळी तुम्ही नावामध्ये बदल करताय किंवा जन्मतारीख जर चुकलेली असेल, बदल करत असाल, तर ज्यावेळी DBT ट्रान्सफर होत असते त्यावेळी डेटा मिसमॅच म्हणजे तुमच्याकडचा असणारा डेटा, तुमचीकडे माहिती आहे ती माहिती आणि DBT पोर्टलवरती असणारी माहिती, तर याच्यामध्ये चुकीची माहिती, अशा प्रकारचा डेटा मिसमॅच होऊ शकतो. त्यामुळे आधार कार्ड जर अपडेट करत असाल तर नाव आणि जन्मतारीख याच्यामध्ये शक्यतो तुम्हाला अपडेट करायचं नाही. ॲड्रेस असेल किंवा इतर गोष्टी असतील तर तुम्ही अपडेट करू शकता. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी आहेत की DBT चेंज करत असतात. तर आपण सांगत असतो की DBT एकदा का ॲक्टिव्ह झाली तर लगेचच बंद होत नसते. जोपर्यंत तुमच्या त्या बँक खात्यावरती व्यवहार होत असतात तोपर्यंत तरी DBT डिॲक्टिवेट होत नसते. साधारणतः जास्तीत जास्त 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये जर तुमच्या बँक खात्यावर कुठल्याही प्रकारचे व्यवहार झाले नाही तर मात्र DBT डिॲक्टिवेट होत असते. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत DBT आहे ते चेंज करत असतात. आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे तरी हे जे बँक खातं आहे ते बदलत असतात. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती की कुठल्याही प्रकारचं अकाउंट चेंज करू नका. एकदा का DBT ॲक्टिव्ह झाली तर ती लगेचच एकदा का DBT ॲक्टिवेट झाली तर ती लगेचच डिॲक्टिवेट होत नसते. तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्रतेची काळजी घ्यायची आहे. तर कारण का जरा याच्यामध्ये बदल झाला किंवा तुमचं उत्पन्न वाढलं, 4 चाकी वाहन आलं, तर शासनाच्या हे आता आपोआप निदर्शनास येणार आहे. कारण का प्रत्येक ठिकाणी तुमची माहिती घेतली जाते, आधार कार्ड नंबर घेतला जातो, पॅन कार्ड नंबर घेतला जातो. त्यामुळे या गोष्टी लक्षात घेता तुम्हाला पुढची जी कार्यवाही आहे ती करायची आहे. जर लाभ कायमस्वरूपी टिकून ठेवायचा असेल तर नियमांचं पालन तुम्हाला करावं लागणार आहे, अन्यथा तुमचा लाभ आहे तो बंद होऊ शकतो. तर मे महिन्याचा हप्ता आहे साधारणतः 15 तारखेनंतर प्रसिद्ध होईल. आज रविवार आहे, आज हप्ता येणार नाही आहे किंवा GR येणार नाही आहे. पुढील चालू आठवड्यामध्ये GR मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा, पुढील सर्व कार्यवाही होणार आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. सध्या ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचे हप्ते आले नाही आहेत त्यांना जिल्हा स्तरावरती जाऊन माहिती घेण्याशिवाय कुठलाच दुसरा ऑप्शन नाही आहे. त्या ठिकाणी जायचं आहे, माहिती घ्यायची आहे आणि त्यांच्यामार्फत अजून त्यांना आदेश आले नाही आहेत. पुढील काही दिवसांमध्ये कागदपत्र फेर तपासणी सुरू होणार आहे. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.